स्क्रीन विजिबल आहे का? येस मॅम. तर बघा, सॅडल जॉईंट हा असा शेप असतो त्याचा. ओके, त्याला आपण काय म्हणता येणार नाही. हा म्हणजे दोन्ही साईडनी ते राऊंडेड असतं आणि त्याच्यावरती हे असं असतं. म्हणजे थोडक्यात सॅडल शेप आपण जर इन जनरल म्हणलं तर पाण्याच्या जे काही लहरी असतात, ओके, त्या कशा असतात, चढ उतार तसा असतो सॅडल शेप. पण हा सुद्धा कसा आहे, तर इकडं म्हणजे हा सॅडल वेगळा आहे, जो सॅडल म्हणतो तो वेगळा आहे. ओके, सॅडल जॉईंट म्हणजे हे तुम्ही असं लक्षात ठेवा, बोन आहे ती. क्लिअर आहे सॅडल जॉईंट? समजलंय? ते सॅडलचं मिनिंग तुम्ही काही लक्षात ठेवू नका. हे सॅडल म्हणजे असं बोन असतं, एवढं लक्षात ठेवा. ओके, तर चौथा टॉपिक क्लिअर झाला. आता सगळ्यांना चौथा चॅप्टर आपला संपलेला आहे. ओके, सेशनला तुम्हाला 5 चॅप्टर येणार आहेत, तर त्यातला आपला 5वा जो चॅप्टर आहे तो आपण आज स्टार्ट करतोय. चौथ्या चॅप्टर मध्ये कुणाला काही अडचण? नो मॅम. ओके, तर बघा, आज आपण नवीन टॉपिक स्टार्ट करतोय. त्याचं नाव आहे हिमोपोएटिक सिस्टीम. ओके, हिमोपोएटिक सिस्टीम मध्ये आपल्याला काय बघायचंय, तर ब्लडचं. ओके, सगळं जे काही ब्लड्स मधले सेल्स असतात, ओके, WBCs, RBCs, ब्लडचे फंक्शन्स आहेत, ते सगळं, त्याच्यानंतर ब्लड ग्रुपचा आपल्याला स्टडी करायचा आहे. ओके, तर हे सगळं आपण हिमोपोएटिक सिस्टीम मध्ये बघणार आहोत. तर बघा, फर्स्ट आपण बघतोय ब्लड. तर ब्लड काय आहे, तर ब्लड इज द फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू. ओके, ते काय असतं, लिक्विड फॉर्म मध्ये असतं. ते एक प्रकारचं फ्लुइड आहे, त्याच्यामुळे तो कोणता टाईप आहे टिश्यूचा, फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू. ब्लड इज द फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू which is composed of liquid extracellular matrix. बघा, त्याच्यामध्ये काय असतं, लिक्विड एक्स्ट्रासेल्युलर मॅट्रिक्स प्रेझेंट असतं. ओके, which is called as blood plasma. त्यालाच आपण काय म्हणतो, ब्लड प्लाझ्मा. बघा, ब्लड हा फ्लुइड फॉर्म मध्ये असल्यामुळे त्याला काय नाव आहे, फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू. तो फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू त्याला म्हटलं जाते ब्लडला. ओके, आणि त्याच्यामध्ये काय काय असतं बघा, एक लिक्विड एक्स्ट्रासेल्युलर मॅट्रिक्स असतं, त्याला आपण काय म्हणतो, ब्लड प्लाझ्मा. बघा, ते ब्लड प्लाझ्मा जे आहे, तर ते काय होते, दॅट डिझॉल्व्ह अँड सस्पेंड व्हेरियस सेल्स. तर ते काय करतंय, डिझॉल्व्ह करतं आणि सस्पेंड करतं व्हेरियस सेल्स त्याच्यामध्ये असतात. ओके, त्या ब्लड प्लाझ्मा मध्ये सेल्स अँड सेल फ्रॅगमेंट्स. ओके, तर या ब्लड मध्ये एवढं सगळं प्रेझेंट असतं. त्याच्यानंतर बघा, नेक्स्ट पॉइंट आहे, ब्लड इज अ डेन्सर अँड मोर विस्कस दॅन वॉटर. बघा, वॉटर कसं असतं, फ्लो होतो लगेच. ओके, तर हे ब्लड कसं असतं, थोडस त्याच्यामध्ये थिकनेस असते. ओके, ते विस्कस असतं, त्याला थिकनेसला आपण काय म्हणतो अजून, विस्कस. ओके, तर ब्लड कसं आहे, विस्कस आहे वॉटर पेक्षा. त्याचा फ्लो इतका स्पीड मध्ये होत नाही. आता बघा, वॉटर आपण समजा ओतलं तर एक किती फास्ट फ्लो म्हणजे फ्लो होतं. ओके, पण हे ब्लड जे आहे, तर हे तितक्या वॉटर इतकं फास्ट फ्लो होत नाही, त्याला थोडासा वेळ लागतो. का तर ते विस्कस आहे. ओके, का तर त्याच्यामध्ये कंपाऊंड आहे, सॉरी कंपाऊंड नाही, सेल्स आहेत. ओके, जे आपण बघणार आहेत, सेल्स, ब्लड प्लाझ्मा जे काही प्रेझेंट आहे ते. तर बघा, आपल्या नॉर्मल बॉडीचं टेम्परेचर किती असतं, नॉर्मली 37 to 38. ओके, या रेंज मध्ये असतं. तर आपल्या ब्लडचं जे टेम्परेचर आहे ते किती आहे, 38 डिग्री सेंटीग्रेड. स्लाइटली अल्कलाइन पीएच. तर त्याचा पीएच जो आहे, तर तो कसा आहे, अल्कलाइन आहे, म्हणजे कसा, बेसिक आहे. पण कसा, स्लाइटली आहे. बघा, 7 म्हणजे किती असतं, नॉर्मल, हे न्यूट्रल असतं पीएच. ओके, पण आता हा कसा आहे, बेसिक आहे, म्हणजे 7 पेक्षा किती थोडंच जास्त आहे, 7.35 to 7.45 या रेंज मध्ये असतो. त्याच्यामुळे त्यांनी म्हटले स्लाइटली अल्कलाइन. ओके, ऍव्हरेज ब्लड व्हॉल्यूम. ओके, आपला जो काही ब्लड व्हॉल्यूम आहे,
बॉडी मधला. ओके, किती प्रमाणात आहे ब्लड आपल्या बॉडीमध्ये, तर ते किती आहे? 5 to 6 लिटर्स इतकं आहे. माईक कोणाचा अनम्यूट आहे? म्यूट करा. ओके, तर बघा आपण बघत होतो ब्लडचं, तर त्याचं किती ऍव्हरेज ब्लड व्हॉल्यूम जो आहे तर तो किती आहे? 5 to 6 लिटर्स. कुणामध्ये? ऍडल्ट मेल मध्ये. आणि फिमेल मध्ये बघा किती असतं? 4 to 5 लिटर्स इतकं असतं फिमेल मध्ये. तर हे झालं ब्लडचं इंट्रोडक्टरी पार्ट ब्लडचा. काय आहे ते? फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू आहे. त्याच्यामध्ये काय असतं? लिक्विड एक्स्ट्रा सेल्युलर मॅट्रिक्स प्रेझेंट असतं. तर त्या मॅट्रिक्सला आपण काय म्हणतो? ब्लड प्लाझ्मा. आणि त्याच्यात ते काय डिझॉल्व्ह करतं? डेट डिझॉल्व्स अँड सस्पेंड्स व्हेरियस सेल्स अँड ऑल्सो सेल फ्रॅगमेंट्स. त्याच्यानंतर बघा ब्लड कसं आहे? विस्कस आहे वॉटरपेक्षा. त्याच्यानंतर टेम्परेचर त्याचं जे आहे ते किती आहे? 38 डिग्री सेंटीग्रेड. आणि त्याचा जो पीएच आहे तर तो किती आहे? स्लाइटली अल्कलाइन आहे, म्हणजेच बेसिक आहे. किती त्याची रेंज सांगितलेली आहे? 7.35 to 7.45. आणि ऍव्हरेज ब्लड व्हॉल्यूम जो आहे ओके, तर हे झालं ब्लडचं. त्याचं किती ब्लड व्हॉल्यूम जो आहे तर तो किती? 5 to 6 लिटर्स इतका मेल मध्ये आणि 4 to 5 लिटर्स फिमेल मध्ये. तर बघा त्याच्यानंतर ब्लडचे जे काही फंक्शन्स आहेत तर त्याचा आपण स्टडी करतोय. बघा किती 7 फंक्शन्स आहेत ब्लडचे. तर फर्स्ट काय आहे बघा? ब्लड कॅरीज द ऑक्सिजन फ्रॉम लंग्स टू द टिश्यू अँड द कार्बन डायऑक्साइड फ्रॉम द टिश्यू बॅक टू लंग्स. बघा ब्लड काय करतं? तर ऑक्सिजन कॅरी करतं लंग्स पासून. ओके, लंग्स मध्ये जे काही ऑक्सिजन आहे घेतलेलं आहे आपण, जे ऑक्सिजन प्रेझेंट आहे तर ते काय करते? हे ब्लड कॅरी करतंय. ओके, कुणापर्यंत? टिश्यू पर्यंत, म्हणजे ते टिश्यू पर्यंत पोहोचण्याचं काम करतं. आणि कार्बन डायऑक्साइड जो आहे टिश्यू मधला तर तो लंग्स पर्यंत पोहोचवण्याचं काम हे ब्लड करते. बघा काय आहे? कन्फ्युज नका होऊ इथं. तर ऑक्सिजन जे आहे ते लंग्स मधलं तर ते टिश्यू पर्यंत पोहोचवण्याचं काम करतंय हे ब्लड. आणि अजून दुसरं काम काय करतो ब्लड? तर जे काही कार्बन डायऑक्साइड आहे टिश्यू मधलं, ओके, तर ते लंग्स पर्यंत पाठवण्याचं काम हे ब्लड करते. सेकंड पॉइंट काय बघा? इट कॅरीज द न्यूट्रियंट्स फ्रॉम द एलिमेंटरी ट्रॅक टू द बॉडी सेल्स. तर हे काय करतंय? न्यूट्रियंट्स कॅरी करतंय. कुठून? फ्रॉम द एलिमेंटरी ट्रॅक, ओके, टू द बॉडी सेल्स पर्यंत. आपण जे काही आपल्या ह्याच्यामध्ये इंटेक केलं जेव्हा फूड तर त्याचे काय होतात? न्यूट्रिएंट्स तयार होतात, म्हणजे त्याचं डिवायडेशन होतं. जे काही न्यूट्रिएंट्स असतात, ओके, तर ते बॉडी सेल्स पर्यंत पोहोचवण्याचं काम सुद्धा हे ब्लडच करतात. आता ते ब्लड मध्ये आलेले असतात हे न्यूट्रिएंट्स, ओके, तर ते बॉडी सेल्स पर्यंत पोहोचवण्याचं काम सुद्धा हे ब्लड मार्फतच होतं. त्याच्यानंतर बघा थर्ड आहे it carries the hormones which is secreted by the endocrine gland to other body tissues. बघा एंडोक्राइन ग्लँड मधून जे काही हार्मोन्स सिक्रेट होत असतात तर ते सुद्धा बॉडी टिश्यू पर्यंत पोहोचवण्याचं काम हे ब्लड करते. त्याच्यानंतर बघा फोर्थ आहे काय? ट्रान्सपोर्ट हीट अँड वेस्ट प्रोडक्ट टू द व्हेरियस ऑर्गन्स, ओके, फॉर इलिमिनेशन फ्रॉम द बॉडी. जे काही वेस्ट प्रोडक्ट आहे, ओके, तर त्याचं इलिमिनेशन होण्यासाठी सुद्धा हे म्हणजे इलिमिनेशन होण्यासाठी हे ट्रान्सपोर्ट करतात. ब्लड पासून ते ट्रान्सफर होतं जे काही वेस्ट प्रोडक्ट आहेत ते.
आणि त्याच्यामुळं इलिमिनेशन साठी पण याचा युज होतो, म्हणजे ते इलिमिनेट करण्यासाठी जे वेस्ट प्रोडक्ट आहेत ते. त्याच्यानंतर बघा फिफ्थ आहे, इट रेग्युलेट्स द पीएच ऍडजस्ट बॉडी टेम्परेचर. तर ते काय करते, ब्लड आपला जो काही पीएच आहे तर तो सुद्धा आहे ब्लड ऍडजस्ट करते ब्लडचा, आणि त्याच्यानंतर ऍडजस्ट बॉडी टेम्परेचर, आपलं जे काही बॉडी टेम्परेचर आहे या ब्लडचं जे असेल तेच आपलं बॉडी टेम्परेचर होत असतं, त्यामुळे हे काय करतं ब्लड ऍडजस्ट हेच करतं. त्याच्यानंतर बघा सिक्स्थ पॉइंट आहे, क्लोटिंग ऑफ ब्लड विच प्रोटेक्ट अगेन्स्ट एक्सेसिव्ह लॉस ऑफ ब्लड. क्लोटिंग जे आहे ब्लडचं तर ते काय करतं, प्रोटेक्ट कशापासून करतं, तर बघा आपला जो काही ब्लड लॉस असतो. क्लोटिंग म्हणजे काय, तर आपला जो समजा आपल्याला आता काय काहीतरी लागले, ओके इंजुरी झाली, तर तिथून ब्लड फ्लो होत असतं, पण थोड्या वेळाने ते काय होतं, थांबतं ब्लड. ओके, तिथं काही रेड रेड कलरचं हे फॉर्म होतं, तर ते काय झालं, ह्या प्रोसेसला काय म्हणायचं, क्लोटिंग. तर त्या क्लोटिंग मुळे काय होतं, आपलं एक्सेसिव्ह ब्लड लॉस होत नाही. वेट फॉर 1 मिनिट. ओके, तर बघा कुठपर्यंत क्लोटिंग बघत होतो. क्लोटिंग सगळ्यांना कळालंय का? क्लोटिंग म्हणजे काय, एका थोड्या वेळानंतर ब्लड लॉस होण्याची प्रोसेस थांबते, त्याला आपण क्लोटिंग म्हणतोय. तर जेव्हा ते क्लोटिंग झालं तर आपलं काय होणार आहे, एक्सेस लॉस होत नाही ब्लडचा, तिथे थांबतं. तर एक्सेस जेव्हा लॉस होतो ब्लडचा तर ते चांगले का आपल्यासाठी, नाहीये. ओके, तर ते ह्या क्लोटिंगच्या प्रोसेसमुळे ते थांबतंय. ओके, तर हे सुद्धा ब्लडचं वर्क आहे. त्याच्यानंतर बघा सेव्हन्थ आहे ते WBC. ओके, व्हाईट ब्लड सेल्स, कशाच्या ब्लड मधल्या, तर त्या प्रोटेक्ट करतात अगेन्स्ट डिसीज. बघा WBC आपल्या असतात तर त्याला म्हणजे त्या कशासाठी यूज होतात, आपल्या इम्युनिटीसाठी. ओके, तर त्या आपल्याला डिसीज पासून एखाद्या प्रोटेक्ट करण्याचं काम या WBC करतात. हे झाले फंक्शन, 7 फंक्शन्स आहेत, इम्पॉर्टंट आहेत, सिम्पल आहेत, लक्षात ठेवायला सुद्धा. बघा काही काही आपण परत एकदा मी सांगते. फर्स्ट फंक्शन आहे ते काय, फक्त ऑक्सिजन जे आहे लंग्स पासून ते टिश्यू पर्यंत, आणि कार्बन डायऑक्साइड आहे ते टिश्यू पासून लंग्स पर्यंत पोहोचवण्याचं काम हे ब्लड करते. त्याच्यानंतर जे काही न्यूट्रिएंट्स आपल्याला मिळतात, ओके, इंटेक केल्यानंतर फूडचा जे काही न्यूट्रिएंट्स असतात ते ब्लड मध्ये असतात, आणि ते ब्लड थ्रू ते बॉडी सेल्सला आपल्या पोहोचतात. त्याच्यानंतर थर्ड आहे, जे काही एंडोक्राइन ग्लँड आहे तर त्याचे जे काही हार्मोन्स सिक्रेट होत असतात तर ते हार्मोन्स बॉडीच्या टिश्यू पर्यंत ट्रान्सफर करण्याचं काम सुद्धा हे ब्लड करते. त्याच्यानंतर फोर्थ आहे, तर जे काही वेस्ट प्रोडक्ट आहेत व्हेरियस ऑर्गन्सचे तर ते ट्रान्सपोर्ट करण्याचं सुद्धा आणि हीट सुद्धा ट्रान्सपोर्ट करण्याचं काम हे ब्लड करते. त्याच्यानंतर फिफ्थ आहे ते हे रेग्युलेट करते पीएच आणि टेम्परेचर. त्याच्यानंतर सिक्स्थ आहे बघा क्लोटिंग. क्लोटिंग म्हणजे काय, तर एका थोड्या वेळानंतर आपलं एक जे काही ब्लड लॉस आहे तर तो थांबतो. ओके, आणि क्लोटिंग ऑफ ब्लड होतं, त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला एक्सेसिव्ह लॉस होत नाही. तर हे सुद्धा ब्लडचं फंक्शन. त्याच्यानंतर बघा सेव्हन्थ आहे ते WBC. WBC काय करतात, आपल्या व्हाईट ब्लड सेल्स तर त्या प्रोटेक्ट करतात डिसीज पासून. ओके, हे झाले फंक्शन्स. त्याच्यानंतर बघा आपण बघणार आहे कंपोजिशन ऑफ ब्लड. तर बघा ब्लड मध्ये काय असतं, ओके, काय काय असतं हे आपण इथे बघतोय कंपोजिशन मध्ये. तर बघा ब्लड कन्सिस्ट ऑफ अबाउट 45% सेल्स अँड 55% प्लाझ्मा. तर ब्लड जे आहे आपलं टोटल, आता टोटल 100% पकडा, आणि त्याच्यामध्ये काय काय असतात, जे काही 40% आहेत त्या सेल्स आहेत ब्लड मध्ये, आणि राहिलेला जो पार्ट 55% आहे तर तो काय, ते काय आहे, प्लाझ्मा आहे. ओके, क्लिअर झालंय. कंपोजिशन मध्ये काय असतं, सेल्स असतात आणि प्लाझ्मा असतात. ओके, समजतंय का सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes. आतापर्यंत झालेल्या मध्ये कुणाला काही डाऊट? No, ma'am. No, ma'am. No, ma'am. ओके, समजतंय व्यवस्थित का फास्ट होतंय? No, ma'am. No, ma'am. ओके, बॉईज मध्ये कोणच रिस्पॉन्स देत नाही. नो मैम, समझते. ओके, तर बघा आपण बघतोय आता कंपोजिशन ऑफ ब्लड.
तर ब्लड मध्ये 45% काय असतात, सेल्स असतात आणि 55% काय, प्लाझ्मा असते. ओके, तर आपण आता पहिलं 55% जे पोर्शन आहे प्लाझ्माचं, तर त्याच्यामध्ये अजून काय काय असतं तर हे बघतोय. तर ब्लड प्लाझ्मा बघा काय, when the blood cells are removed from the blood, ओके, जेव्हा आपण ब्लड सेल्स या ब्लड मध्ये काढू तर जे काही राहिलेलं असेल तर ते काय असणार आहे, ब्लड प्लाझ्मा. बघा ब्लड सेल्स आहेत 45%, समजा ते आपण ब्लड सेल्स काढल्या तर आपलं राहणार काय, 55% जो पोर्शन राहणार आहे तर तो काय आहे, ब्लड प्लाझ्माचा आहे. तर ते कसं आहे बघा, स्ट्रॉ कलर्ड लिक्विड रिमेन्स कॉल्ड अ ब्लड प्लाझ्मा. ओके, तर ते जे लिक्विड आहे राहिलेलं त्याला काय म्हणतो आपण, ब्लड प्लाझ्मा. ब्लड प्लाझ्मा कन्सिस्ट ऑफ, बघा त्याच्यामध्ये काय काय असतं, एकतर वॉटर जे की किती आहे, 91.5%. बघा हे तुम्हाला आहे अशा व्हॅल्यू लिहाव्या लागणार आहेत, वॉटर किती पर्सेंट आहे. त्याच्यानंतर बघा प्लाझ्मा प्रोटीन्स जे आहेत तर ते किती पर्सेंट आहेत हे सगळं लिहायचंय. जेव्हा तुम्हाला असा क्वेश्चन येईल, व्हॉट इज द ब्लड अँड द कंपोजिशन ऑफ ब्लड, एक्सप्लेन करा, असं जेव्हा तुम्हाला विचारतील तर तेव्हा हे सगळं इन डिटेल लिहायचं आहे. तर बघा वॉटर जे आहे ते किती आहे, 91.5%. ओके, प्लाझ्मा प्रोटीन्स जे प्रेझेंट आहेत तर ते किती आहेत, 8.5%. तर ते प्लाझ्मा प्रोटीन्स मध्ये बघा कुठले कुठे आहेत, अल्ब्युमिन, ओके, त्याच्यानंतर ग्लोब्युलिन आणि फायब्रिनोजन, हे 3 प्रोटीन्स आहेत. कुठले, अल्ब्युमिन, ग्लोब्युलिन आणि फायब्रिनोजन. अल्ब्युमिन किती आहे, 54%, ग्लोब्युलिन 38% आणि फायब्रिनोजन 7%. ओके, त्याच्यानंतर बघा अजून काय असतं, इलेक्ट्रोलाइट्स प्रेझेंट असतात. ओके, आता इलेक्ट्रोलाइट्स मध्ये काय काय येतं बघा, सॉल्ट्स ऑफ सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, याचे जे काही सॉल्ट्स आहेत तर ते याच्या हे सगळं इलेक्ट्रोलाइट्स मध्ये येत असतं आणि हे ब्लड प्लाझ्मा मध्ये प्रेझेंट असतात. कुठले कुठले बघा, सॉल्ट्स ऑफ सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम. ओके, त्याच्यानंतर बघा फोर्थ अजून काय असतं, न्यूट्रिएंट्स, अमायनो ऍसिड्स, ग्लुकोज, फॅटी ऍसिड्स, विटॅमिन्स, ओके, अँड मिनरल्स. ओके, न्यूट्रिएंट्स मध्ये काय काय असतं, अमायनो ऍसिड्स, ग्लुकोज, फॅटी ऍसिड, विटॅमिन्स आणि मिनरल्स, हे सगळं प्रेझेंट असतं. त्याच्यानंतर बघा फिफ्थ आहे गॅसेस. आता कुठले कुठले गॅसेस असतात, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड आणि नायट्रोजन, हे 3 गॅसेस या ब्लड प्लाझ्मा मध्ये असतात. त्याच्यानंतर रेग्युलेटरी सबस्टन्सेस. आता रेग्युलेटरी सबस्टन्सेस मध्ये काय येतं, एन्झाइम्स अँड हार्मोन्स. तर हे जे एन्झाइम्स आणि हार्मोन्स हे सुद्धा ब्लड प्लाझ्मा मध्ये येतात. त्याच्यानंतर बघा 7th पॉइंट आहे वेस्ट प्रोडक्ट्स. ओके, वेस्ट प्रोडक्ट्स काय बघा, युरिया, युरिक ऍसिड, क्रिएटिनिन, बिलिरुबिन आणि अमोनिया, हे सगळं वेस्ट प्रोडक्ट मध्ये येतं ब्लड प्लाझ्मा मध्ये. ओके, बघा ब्लड प्लाझ्मा मध्ये काय काय प्रेझेंट असतं हे आपण बघतोय. हो का, टोटल ब्लड मध्ये काय काय आहे, सेल्स आहेत आणि प्लाझ्मा आहे. तर त्या प्लाझ्मा मध्ये अजून काय काय असतं तर हे आपण म्हणजे कंपोजिशन काय आहे त्या ब्लड प्लाझ्माचं ते आपण बघितलं. त्याच्यात बघा काय काय आहे, वॉटर आहे, प्लाझ्मा प्रोटीन्स कुठले, अल्ब्युमिन, ग्लोब्युलिन आणि फायब्रिनोजन. अल्ब्युमिन किती पर्सेंट आहे, 54%. त्याच्यानंतर ग्लोब्युलिन 38%. ओके, आणि फायब्रिनोजन जे आहे तर ते 7% आहे. त्याच्यानंतर बघा इलेक्ट्रोलाइट्स आहेत ते सॉल्ट्स आहेत वेगवेगळे, सोडियमचे, पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे. न्यूट्रिएंट अमायनो ऍसिड्स आहेत, ग्लुकोज, फॅटी ऍसिड आहे, विटॅमिन्स, मिनरल्स. ओके, आणि गॅसेस कुठले कुठले आहेत, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड, नायट्रोजन, हे सगळे गॅसेस आहेत. तर त्याच्यानंतर बघा रेग्युलेटरी सबस्टन्सेस. आता रेग्युलेटरी सबस्टन्सेस कुठले आहेत, एन्झाइम आणि हार्मोन. त्याच्यानंतर बेस्ट प्रोडक्ट जे आहेत तर ते कुठले आहेत, युरिया, युरिक ऍसिड, क्रिएटिनिन, बिलिरुबिन आणि अमोनिया. हे झालं ब्लड प्लाझ्माच. ब्लड प्लाझ्मा मध्ये एवढं सगळं प्रेझेंट असतं. तर बघा आपण सेपरेट बघतोय. तर जे काही प्लाझ्मा प्रोटीन्स आहेत तर त्याचं आपण थोडंसं डिटेल मध्ये बघूया. अल्ब्युमिन, ग्लोब्युलिन आणि फायब्रिनोजन. तर बघा अल्ब्युमिन जे आहे तर ते किती 54% प्रेझेंट असतं. ओके, तर अल्ब्युमिन काय आहे, स्मॉलेस्ट आणि मोस्ट अबंडंट प्लाझ्मा प्रोटीन. तर खूप गरजेचं आहे, प्लाझ्मा प्रोटीन स्मॉल आहे सगळ्यात. ओके, आणि मोस्ट अबंडंट आहे. तर दीज आर फॉर्म्ड इन लिव्हर. बघा ते कुठे फॉर्म होतं, लिव्हर मध्ये त्याचं प्रोडक्शन किंवा फॉर्मेशन होतं. त्याच्यानंतर फंक्शन काय आहे बघा अल्ब्युमिनचं, मेंटेन नॉर्मल प्लाझ्मा ऑस्मोटिक प्रेशर. जे काही आपलं ऑस्मोटिक प्रेशर आहे प्लाझ्मा मधलं तर ते मेंटेन ठेवण्याचं काम हे अल्ब्युमिन करतं. इट ऑल्सो ऍक्ट ऍज कॅरियर मॉलिक्यूल.
फॉर द लिपिड अँड द स्टिरॉइड. तर ते काय आहे, कॅरियर सारखे ऍक्ट होतं. कशासाठी? लिपिड आणि जे काही स्टिरॉइड हार्मोन्स आहेत. ओके, तर त्या दोन्हीसाठी हे कॅरियर म्हणून ऍक्ट होतं. त्याच्यानंतर बघा सेकंड आहे ग्लोब्युलिन. ग्लोब्युलिन हे प्रोटीन आहे ते किती पर्सेंट आहे? 38% आहे प्लाझ्मा प्रोटीन. ओके, त्या प्लाझ्मा मध्ये प्रेझेंट आहे. किती? 38% असतं. टोटल 100% पैकी 38 हे ग्लोब्युलिन आहे. त्याच्यानंतर बघा ग्लोब्युलिन आर प्रोड्युस्ड इन लिव्हर. हे सुद्धा कुठं फॉर्म होते, कुठं प्रोड्यूस होते? तर लिव्हर मध्येच होतं. आणि अजून इन लिम्फॉइड टिश्यू. बघा लिम्फॅटिक सिस्टीम मध्ये आपण हे लिम्फॉइड बद्दल व्यवस्थित स्टडी करतात. तर हे फक्त इथं काय लक्षात ठेवायचं आहे, ग्लोब्युलिन हे कुठं प्रोड्यूस होतं? लिव्हर मध्ये आणि लिम्फॉइड टिश्यू मध्ये. तर बघा फंक्शन आहे त्या ग्लोब्युलिनचं काय बघा. अँटीबॉडीज विच इज प्रोड्युस्ड बाय द लिम्फोसाइट्स हेल्प्स टू अटॅक व्हायरस अँड बॅक्टेरिया. बघा अँटीबॉडीज जे प्रोड्यूस करतात लिम्फोसाइट्स. ओके, तर त्या लिम्फोसाइट्स मध्ये जे अँटीबॉडीज प्रोड्यूस झालेल्या असतात आणि त्या कशासाठी हेल्प होतात? तर अटॅक ऑफ व्हायरस अँड बॅक्टेरिया. म्हणजे ह्या ग्लोब्युलिन अँटीबॉडीज आहेत. ओके, तर याचा मेन ह्याच्यामध्ये युज होते. म्हणजे काय करण्यासाठी? मेन तर हेल्प टू अटॅक द व्हायरस अँड बॅक्टेरिया. बघा एखादा व्हायरस किंवा बॅक्टेरिया जर आपल्या बॉडीमध्ये आला, ओके, त्याची एंट्री झाली, तर त्याला पहिल्यांदा हे जे काही अँटीबॉडीज आहेत तर त्या काय करतात? पहिल्यांदा त्याच्यावर अटॅक करतात. आता तो थांबवण्यासाठी तिथेच. ओके, त्याच्यानंतर बघा ट्रान्सपोर्ट, अजून एक फंक्शन आहे ट्रान्सपोर्टेशन ऑफ आयर्न, लिपिड्स अँड द सम फॅट सोल्युबल विटामिन्स. याचं ट्रान्सपोर्टेशन जे आहे आयर्नचं, लिपिड्सचं आणि सम फॅट सोल्युबल विटामिन्स, तर याच्यासाठी सुद्धा याचा यूज होतो. त्याच्यानंतर आहे बघा थर्ड फायब्रिनोजन. फायब्रिनोजन काय? 7% ऑफ प्लाझ्मा प्रोटीन. This is produced in liver and is essential for the blood coagulation. Fibrinogen काय आहे? 7% असतं प्रोटीन प्लाझ्मा प्रोटीन मध्ये. And this is produced in the liver. ओके, तर ते काय होतं? लिव्हर मध्येच प्रोड्यूस होतं. हे कशासाठी? ब्लडचं कोॲग्युलेशन होण्यासाठी या फायब्रिनोजनचा यूज होतो. ओके, हे प्लाझ्मा प्रोटीन्स आहेत बघा 3. फर्स्ट आहे अल्ब्युमिन, सेकंड आहे ग्लोब्युलिन आणि थर्ड आहे ते फायब्रिनोजन. तर बघा आता ब्लड सेल्स. तर ब्लड सेल्स कुठल्या कुठल्या आहेत? द ब्लड कन्सिस्ट ऑफ 3 टाइप्स ऑफ सेल्स. तर बघा कुठले आहेत? रेड ब्लड सेल्स, व्हाईट ब्लड सेल्स आणि प्लेटलेट. हे इन जनरल आपल्याला नावं माहित असतात. आरबीसीज, डब्ल्यूबीसीज आणि प्लेटलेट्स. हे ऐकलेत का नाव सगळ्यांनी? हे माहितीये का इन जनरल? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, तर बघा रेड ब्लड सेल्स आहेत तर त्याला अजून नाव काय आहेत बघा. तर एरिथ्रोसाइट्स. तर आरबीसीजला किंवा रेड ब्लड सेल्सला अजून काय म्हटलं जातं? एरिथ्रोसाइट्स. त्याच्यानंतर आहे बघा सेकंड व्हाईट ब्लड सेल्स. व्हाईट ब्लड सेल्सला काय नाव आहे? ल्युकोसाइट्स. ओके, आणि थर्ड वन आहे ते प्लेटलेट. प्लेटलेटला काय म्हणतात? थ्रोम्बोसाइट्स. ओके, थर्ड वन आहे थ्रोम्बोसाइट्स. फर्स्ट आहे ते एरिथ्रोसाइट्स, सेकंड आहे ते ल्युकोसाइट्स आणि थर्ड आहे ते थ्रोम्बोसाइट्स. हे 3 झाले. ओके, ब्लड सेल्स 3 असतात. एरिथ्रोसाइट्स, ल्युकोसाइट्स आणि थ्रोम्बोसाइट्स. एरिथ्रोसाइट्स काय? रेड ब्लड सेल्सला आपण एरिथ्रोसाइट्स म्हणतोय. डब्ल्यूबीसीज म्हणजे व्हाईट ब्लड सेल्सला आपण ल्युकोसाइट्स म्हणतोय. आणि थर्ड आहे ते प्लेटलेट, त्याला आपण काय म्हणतो? थ्रोम्बोसाइट्स. हे 3 झाल्या ब्लड सेल्स. बघा आतापर्यंत आपण ब्लडच्या कंपोजिशन मध्ये दोन हे बघितलं होतं. तर ब्लड प्लाझ्मा एक असतात आणि ब्लड सेल्स असतात. तर ब्लड प्लाझ्माचं आपण सगळं जे काही कंपोजिशन आहे तर ते सगळं आपण बघितलेलं आहे. आता ब्लड सेल्स आपण 1 बाय 1 स्टडी करणार आहोत. एरिथ्रोसाइट्स, ल्युकोसाइट्स आणि थ्रोम्बोसाइट्स. ओके, क्लिअर झालंय सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, तर आपण आजच्या लेक्चरला फक्त एरिथ्रोसाइट्स बघूया. ओके, एरिथ्रोसाइट्स म्हणजे काय? रेड ब्लड सेल्स. ओके, तर या ज्या रेड ब्लड सेल्स असतात तर त्या कशा आहेत बघा? स्मॉल आहेत, बाय कॉन्केव्ह शेप आहे त्याचा, डिस्क शेप्ड सेल्स आहेत. ओके, डिस्क शेप. ओके, राउंडेड मध्ये असतं बघा डिस्क शेप सेल्स विथ अ डायमीटर. बघा त्याचं मेजरमेंट कसं आहे? डायमीटर किती आहे त्याचं? 7 to 8 मायक्रोमीटर. हे इतकं डायमीटर या एरिथ्रोसाइट्स असतं. बघा एरिथ्रोसाइट्सच्या प्रॉपर्टीज म्हणजे फिजिकल अपीरियन्स कसं आहे बघा त्याचा? त्या स्मॉल असतात, बाय कॉन्केव्ह डिस्क शेप्ड सेल्स असतात,
विथ डायमीटर किती आहे त्याचा 7 to 8 मायक्रोमीटर. ओके, त्याच्यानंतर बघा नंबर ऑफ आरबीसीस डिफर अकॉर्डिंग टू, तर ज्या काही आरबीसीस आहेत तर त्याचा नंबर हा डिफरंट आहे अकॉर्डिंग टू कसं, एज, सेक्स, फिजिओलॉजिकल कंडिशन ऑफ द बॉडी. आरबीसीस जे आहेत तर त्याचा नंबर बघा डिफरंट असतो सगळ्यांमध्ये अकॉर्डिंग टू, आता मेल आणि फिमेल या दोन्ही मध्ये डिफरंट असतो. ओके, त्याच्यानंतर त्याचे फिजिओलॉजिकल कंडिशन जे आहे आपल्या बॉडीची त्याच्यानुसार सुद्धा डिफर असतात. हेल्दी पर्सन मध्ये वेगळे असतात. त्याच्यानंतर एखादा डिफिशियन्सी किंवा डिसऑर्डर असेल त्यांच्यामध्ये ते व्हेरिएशन येतं. ओके, तर हा क्लिअर आहे बघा. द नंबर ऑफ आरबीसीस डिफर अकॉर्डिंग टू एज, सेक्स अँड द फिजिओलॉजिकल कंडिशन ऑफ बॉडी. तर या आरबीसीचा नंबर काय असतो, डिफरंट असतो अकॉर्डिंग टू एज, सेक्स अँड द फिजिओलॉजिकल कंडिशन. बघा नॉर्मल आरबीसी काउंट जो आहे, ओके, हा आपल्याला माहित पाहिजे. नॉर्मल रेंज जी आहे आरबीसीस किती असायला हव्या. बघा हेल्दी ऍडल्ट मेल, बघा हेल्दी पर्सन आहे. ओके, इथं हेल्दी मुद्दा म्हणून टाकलेला आहे. तर हेल्दी पर्सन मध्ये जो काउंट आहे बघा ऍडल्ट मेल मध्ये तो किती आहे 5.4 मिलियन पर क्युबिक एमएम ऑफ ब्लड. तर हर्षदा रोंगे, का तुम्ही अनम्यूट केले? तर बघा आपण एरिथ्रोसाइट्स बघतोय. तर नॉर्मल आरबीसी काउंट जो आहे हेल्दी ऍडल्ट मेल मध्ये तो किती आहे 5.4 मिलियन आहे. ओके, पर क्युबिक एमएम ऑफ ब्लड. तर त्याच्यानंतर बघा हेल्दी ऍडल्ट फिमेल मध्ये तर 4.8 मिलियन पर क्युबिक एमएम. तर याचं बघा आपल्याला प्रॅक्टिकल आहे आरबीसी काउंट, डब्ल्यूबीसी काउंट. तर त्याच्या वेळेस आपण क्युबिक एमएम म्हणजे कसं येत असतं. ओके, तर हे सगळं प्रॅक्टिकल जो मी तुम्हाला दाखवताना व्हिडिओ मध्ये ते दाखवेल. ओके, त्यावेळेस तुम्हाला म्हणजे एकदम लक्षात येईल. आता तुम्ही फक्त व्हॅल्यूज लक्षात ठेवा. तर आरबीसी काउंट किती असतो 5, म्हणजे ते जेव्हा प्रॅक्टिकल करणार आहे आपण तर तेव्हा ते तुम्हाला लक्षात येईल. ओके, तर बघा हे टू मेंटेन द नॉर्मल नंबर ऑफ आरबीसीज न्यू मॅच्युअर सेल्स आर प्रोड्युस्ड. तर आता जो काही नॉर्मल नंबर आहे आरबीसीचा म्हणजे किती 5.4 मिलियन्स. ओके, मेल्स मध्ये आणि 4.8 मिलियन्स. ओके, फिमेल्स मध्ये. तर तो हे करण्यासाठी मेंटेन करण्यासाठी न्यू मॅच्युअर सेल्स आर प्रोड्युस्ड. दॅट जे काही नवीन मॅच्युअर सेल्स आहेत तर त्या काय होतात प्रोड्यूस होतात आणि त्या एंटर होतात सर्क्युलेशन मध्ये ऍट द रेट ऍटलीस्ट 2 मिलियन पर सेकंड. बघा एका सेकंडला 2 मिलियन्स या आरबीसीस एंटर होत असतात. आणि आरबीसीचा लाईफ स्पॅन म्हणजे लाईफ रेट किती असतो 120 दिवसाचा असतो. इन फोर्टल लाईफ एरिथ्रोसाइट्स एरिथ्रोसाइट्स आर प्रोड्युस्ड इन लिव्हर. बघा फोर्टल लाईफ म्हणजे फोर्टस समजतं ना तुम्हाला. फोर्टल म्हणजे फोर्टल समजतंय काय हे माहितीये का तुम्हाला फोर्टस म्हणजे काय असतं? No, ma'am. कोणालाच माहित नाही का? No. बेबी मॅम. काय फोर्टस बद्दल कुणालाच काय आयडिया आहे का? फोर्टस काय असेल? नो मॅम. कोणालाच माहित नाही? तुम्हाला बाकी नव्हतं? होतं मॅम. फोर्टस काय असतं? तुम्ही जसं येते तसं सांगा म्हणजे मला तर समजेल तुम्हाला काय आयडिया आहे का नाही. अनबॉर्न बेबी. येस, करेक्ट. तर बघा फोर्टल म्हणजे काय तर अजून ते एखादं हे बेबी जन्माला यायचं त्याच्या अगोदरच. ओके, त्याच्या अगोदरची लाईफ म्हणजे काय फोर्टल लाईफ. तर त्याच्यामध्ये काय असतं एरिथ्रोसाइट्स. ओके, तर त्या प्रोड्यूस कुठे होतात लिव्हर मध्ये. आफ्टर बर्थ दे आर प्रोड्यूस्ड इन रेड बोन मॅरो. ओके, रेड बोन मॅरो मध्ये प्रोड्यूस होतात. अगोदर बिफोर बर्थ काय असतं फोर्टल लाईफ मध्ये एरिथ्रोसाइट्स प्रोड्यूस होतात लिव्हर मध्ये. आणि आफ्टर बर्थ ते कुठे प्रोड्यूस होतात रेड बोन मॅरो मध्ये. कोणत्या लॉंग बोनच्या किंवा कॉम्पॅक्ट बोनच्या. ओके, द प्रोसेस ऑफ प्रोडक्शन ऑफ आरबीसीज इन द रेड बोन मॅरो विच इज कॉल्ड ॲज एरिथ्रोपोएसिस. बघा ही जी आरबीसी म्हणजे रेड ब्लड सेल्स. ओके, एरिथ्रोसाइट्स. तर याची जी प्रोडक्शनची जी प्रोसेस आहे तर त्याला स्पेशल नाव आहे. काय आहे? एरिथ्रोपोएसिस.
स्पेसिफिक नेम आहे एरिथ्रोपोएसिस. एरिथ्रोपोएसिस म्हणजे काय? प्रोडक्शन, द प्रोसेस ऑफ प्रोडक्शन ऑफ आरबीसीज इन रेड बोन मॅरो. ओके, इट स्टार्ट इन, बघा ते कुठे स्टार्ट होतं? इट स्टार्ट इन रेड बोन मॅरो विथ अ प्रिकर्सर सेल, ओके, विच इज कॉल्ड एज प्रो एरिथ्रोब्लास्ट, सॉरी प्री एरिथ्रोब्लास्ट, इथं प्रो झालेलं प्री एरिथ्रोब्लास्ट. त्याच्यानंतर प्री एरिथ्रोब्लास्ट विच प्रोड्यूस सेल्स दॅट स्टार्ट टू सिंथेसाइज हिमोग्लोबिन, बघा ते हिमोग्लोबिन सिंथेसाइज करतात आणि फायनली द सेल नियर द एंड ऑफ द डेव्हलपमेंट इजेक्ट्स इट्स न्यूक्लियस अँड फॉर्म्स रेटिक्युलोसाइट्स. बघा त्याच्यातले जे काही न्यूक्लियस आहेत इजेक्ट केले जातं आणि त्याचं काय फॉर्म होतं तर रेटिक्युलोसाइट्स. ओके, द लॉस ऑफ न्यूक्लियस फ्रॉम द सेल्स which causes the center of the cell to indent and producing the RBCs distinctive biconcave shape. तर ते कसं फॉर्म होतं बघा? RBCs या डिस्टिंक्टिव्ह बायकॉन्केव्ह शेप मध्ये फॉर्म होतात. बघा त्यातलं न्यूक्लियस रिमूव्ह केल्यानंतर आणि जे रेटिक्युलोसाइट्स आहेत त्याच्यातले विच कन्सिस्ट ऑफ त्या रेटिक्युलोसाइट्स मध्ये काय काय असतं बघा? मायटोकॉन्ड्रिया, रायबोझोम्स आणि एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, हे सगळं रेटिक्युलोसाइट्स मध्ये प्रेझेंट असतं. तर बघा काय इथं आता शॉर्ट मध्ये तुम्हाला एरिथ्रोपोएसिस चे प्रोसेस सांगितलेली. आपल्याला असा सुद्धा ह्याच्यावर पॉइंट आहे सेपरेट, एरिथ्रोपोएसिस. तर ती एक्झॅक्ट कशी प्रोसेस होते ती त्याच्यामध्ये आहे. तर त्या पॉइंट मध्ये आपल्याला डिटेल मध्ये एक्सप्लेन करायचं. समजा तुम्हाला आरबीसीस वर क्वेश्चन आला तर हे इतकं असं शॉर्ट मध्ये लिहायचं आहे. तर बघा नेक्स्ट काय आहे? इच आरबीसी कंटेन अबाउट consist of 280 million hemoglobin molecules. This is